10वा विभूती योग म्हणजे भगवंतांचे विलक्षण ऐश्वर, असे ऐश्वर जे आपण समजून घेण्याच्या परे आहे. ओके नाही, असं ह्याला विभूती योग असं म्हणतात. तर मागच्या वेळेला आपण हा जो बघितला होता बरोबर ना, की इथं काय स्वयमेवात्म आत्मानं वेद्धं त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगतपते. पण काय पण म्हणलं की आता जेव्हा अर्जुन म्हणतोय की भगवान तुम्ही कसे आहात, परमब्रह्म आहात, परमधाम आहात, परम पवित्र आहात, त्यावेळेला अर्जुनाच्या मनामध्ये कुठलाही संशय राहिलेला नाही की श्रीकृष्ण आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे असं आहे. परंतु आपल्या सगळ्यांच्या रेफरन्ससाठी ते देवर्षी असित, व्यास, नारद यांची उदाहरणं देतात की अजून थोडस पुष्टी करण्यासाठी त्या विधानाला. त्याच्यानंतर अर्जुन हे देखील म्हणतो की हे कृष्णा, हे तुमचे जे ऐश्वर आहे किंवा तुम्ही जे मला सांगितलं आहे त्याला मी पूर्णपणे सत्य मानतो, परंतु हे तुमचे व्यक्तिमत्व कुणीही जाणू शकत नाही, देव किंवा दानव कुणी जाणू शकत नाही. कोण जाणू शकतो भगवंतांना, तर एक भक्तच फक्त भगवंतांना जाणू शकतो, हे आपण बघितलं होतं. तर आपण आता काय बघणार आहोत की आज 15वा झाला का आपला, 15वा झाला हो झाला. येस 15वा झाला, मला असं वाटतं 16वा झाला का. हा, तर आपण ह्याच्यामध्ये बघणार. तर मागच्या वेळेस आपण 15वा मध्ये काय बघितलं होतं, तर 15वा मध्ये आपण हे बघितलं होतं की भगवंतांना अर्जुन कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या नावांनी हे करतो. प्रथम तो काय म्हणतो की तुम्ही कसे आहात, तुम्ही पुरुषोत्तम आहात, हो ना, वेठम तो पुरुषोत्तम, पुरुषांमध्ये उत्तम पुरुषोत्तम आहात पूर्ण. दुसरा म्हणजे मग दुसरा काय सांगतो, भूत भावन आहात. भूत भावन वेगवेगळे नावं बघा भगवंतांना, किती छान हे तर भूत भावन म्हणजे काय, सर्व जीवांची तुम्ही उत्पत्ती करत आहात, म्हणजे तुम्ही सोर्स आहात, सगळ्या जीव ज्याच्यापासून येतात असे ते उत्पत्ती करता, हे भगवंता तुम्हीच आहात. त्याच्यानंतर तो काय म्हणतो, भूत ईश आहात. ओके नाही, म्हणजे काय, तुम्ही सर्व जीवांचे स्वामी आहात. त्याच्यानंतर मग कुठला शब्द वापरतो, देव देव. देव देव म्हणजे काय, देवतांचेही देव, म्हणजे देवाधिपती, तुम्ही देवाधिपती आहात, देवांच्याही देव आहात. त्याच्यानंतर तेही आहे, नंतर काय म्हणतात, जगतपते. ओके नाही, जगतपते म्हणजे काय, संपूर्ण ब्रह्मांडांचे तुम्ही स्वामी आहात. तर भगवंतांना या रूपामध्ये जाणणं इतकं सोपं नाहीये. म्हणून अर्जुन इथं पुन्हा पुन्हा आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय की पूर्ण पुरुषोत्तम म्हणून भगवंतांना जाणणं ही ह्याच्यासाठी फक्त भगवंतांची कृपा हवी आहे. आणि त्यासाठी आणि प्रभुपाद इथं पुन्हा पुन्हा उल्लेख करतात की एक भक्तच भगवंतांना पूर्णपणे जाणू शकतो, भगवंतांना जाणणं इतकं सोपं नाहीये. आणि म्हणून इथं काय मेन्शन केलेलं आहे, 3 प्रकारचे साक्षात्कार इथं मेन्शन केलेलं आहे. ते म्हणजे काय, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. तर भगवान या रूपामध्ये भगवंतांना फक्त आणि फक्त एक भक्त जाणू शकतो. कोणी ब्रह्मज्योतीकडेच अट्रॅक्ट होतं आणि ब्रह्मज्योती म्हणजेच भगवंत आहे असं वाटायला लागतं की निर्विशेष जो आहे प्रकाश जो येतो आहे, निर्गुण निराकार असं प्रकाश येतो आहे, तो म्हणजेच भगवंत आहे असं ते चुकीचं समज होतो. तर त्याच्यासाठी आपण कोणतं एक्झाम्पल बघितलं, सूर्यप्रकाश, सूर्यबिंब आणि सूर्यदेव विवस्वान. ठीक आहे, तर भगवंतांना फक्त सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य आहे का, नाही, सूर्यप्रकाश म्हणजे सूर्याचं अस्तित्व आहे, सूर्य अस्तित्वात आहे म्हणून प्रकाश माझ्या घरामध्ये येतो. तसं भगवंतांच्या धामामध्ये आहे म्हणून ब्रह्मज्योतीमध्ये त्यांचा दिव्य असा अंगकांतीचं तेज आहे. ओके ना. दुसरा कुठला म्हणला आपण, परमात्मा. तर परमात्मा आपण बघितलं की लोकलाइज्ड आहेत ते, की एका म्हणजे प्रत्येक जीवात्मामध्ये परमात्मा रूपाने ते स्थित आहेत, परंतु तेवढंच जाणणं म्हणजे भगवंतांना पूर्णपणे जाणणं आहे का, नाही. तर त्याच्यापेक्षाही जो साक्षात्कार आहे तो म्हणजे भगवान साक्षात्कार आहे. म्हणून अर्जुन इथं मेन्शन करतो की ह्या सगळ्या रूपांमध्ये पुरुषोत्तम, भूत भावन, भूत ईश, देवादिदेव, ओके नाही, आणि जगतपते, ह्या रूपांमध्ये तुम्हाला जाणणं हे अशक्य आहे भगवंतांना. आणि तुमची भक्ती करून आम्ही जेव्हा स्ट्रगल करू आणि जेव्हा तुमच्या कृपेनेच तुम्ही म्हणजे आमच्या समोर प्रगट होऊ शकतात. म्हणून मनुष्याने हे सगळं जाणलं पाहिजे की जेव्हा अर्जुनासारखा भगवंतांचा शेल्टर घेऊ, आपण भगवंतांना शरण जाऊ आणि भगवंतांची पूर्ण भक्ती, निस्सीम अशी भक्ती करतो, काहीच कुठलीही हेतू न ठेवता अशी भक्ती केली जाते, तेव्हा भगवंतांच्या कृपेने भगवंतांना जाणू शकतो आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरच्या 16व्या श्लोकामध्ये काय सांगितलं की हे तुमच्या त्या दिव्य ऐश्वर्यांमुळे तुम्ही सर्व ग्रहलोक
हे व्यापून राहिलेले आहेत. सगळे ग्रहलोक तुम्ही व्यापलेले आहेत. तर ह्या तुमच्या अलौकिक ऐश्वर्याचे तुमच्या विभूतीचे वर्णन आता तुम्ही मला सविस्तर असे करून सांगा. ओके नाही. आता आपला 17वा श्लोक चालू होईल आज. कथा विद्या अहम योगीन त्वां सदा परिचिंतयन् केषु केषु च भावेषु चिंतोसी भगवन् मया. कथम विद्या अहम योगी. तर काय, कथम विद्या अहम योगीन त्वां सदा चिंतयन् केषु केषु च भावेषु चिंतोसी भगवन् मया. तर काय, कथम विद्या अहम, हे योगेश्वर. भगवंतांना इथं कोणता शब्द वापरला अर्जुनाने? योगेश्वर. काय अर्थ आहे योगेश्वरचा? योग म्हणजे आपण बघितलं होतं, ओके नाही, अष्टांग योग बघितला आपण ध्यान योग हे आहे ध्यान योग किंवा अष्टांग योग. तर ह्या योगांचे योगेश्वर म्हणजे योग हा शब्द ज्यांच्यापासून सुरू होतो, म्हणजे ह्या सगळ्या प्रकारच्या योगामध्ये जर निष्णात आहे किंवा ह्या योगाची जी सुरुवात जी ज्याच्यापासून झाल्या आहेत, असे तुम्ही योगेश्वर आहात. भगवंत कसे आहे? योगेश्वर. हे योगेश्वर आता तुम्ही मला ते सांगा. हे योगेश्वर श्रीकृष्ण, आता मला हे कळत नाहीये की आता हे का बरं भगवंताची विभूती योगाचा आपण बघितलं होतं की विभूती योग सांगण्यामागचा उद्दिष्ट काय आहे की कारण आपण आपल्यासारखे सामान्य जीव किंवा निर्विशेषवादी जे लोक आहेत ते सामान्यतः भगवंतांच्या ऐश्वर्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात. ओके नाही, त्या ऐश्वर्याकडे. बापरे, ह्या व्यक्तीचं इतकं ऐश्वर्य आहे का, मग ही व्यक्ती विशेष असली पाहिजे असं एखाद्या सामान्य व्यक्तीला वाटतं. हे अर्जुन स्वतःसाठी नाही करत आहे. अर्जुन हे आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीसाठी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो आहे की भगवंता, हे तुमचं जे विशेष किंवा विलक्षण असं अलौकिक ऐश्वर्य आहे त्याबद्दल तुम्ही आता मला थोडस सविस्तर सांगा. हा जो प्रश्न आहे तो आपल्यासारख्या जीवात्म्यांसाठी आहे. अर्जुनाच्या मनात कुठलाही संदेह होता का? नाही. अर्जुनाचे सगळे संदेह मिटले होते. त्यांना म्हणूनच अर्जुनाने एवढ्या सगळ्या विशेषणांनी हे केलं आहे की तुम्ही पुरुषोत्तम आहात, तुम्ही भूत म्हणजे देवाधिदेव आहात तुम्ही. हे अर्जुनाच्या मनात कुठलाही डाऊट नव्हता. परंतु आपल्यासारख्या सामान्य जीवांसाठी अर्जुन आता म्हणतोय की भगवंता, हे तुमचं विशेष ऐश्वर्य आहे ना, ते तुम्ही आता थोडस मला सविस्तर असं सांगा. आणि जेव्हा असं म्हणतो की मग का बरं सांगा, कारण तुमचं मी निरंतर स्मरण कसं करावं, तुमचं मी निरंतर चिंतन कसं करावं आणि मी तुम्हाला कसं जाणावं हे भगवंता. ओके नाही. आता ह्याच्यामध्ये नाही का हा जो शब्द आहे ना, केशु केशुच भावेशु, फार सुंदर वाटतं ते म्हणाला. केशु केशुच भावेशु हा जो शब्द आहे ना तो फार महत्वाचा आहे. ओके नाही. केशु केशुच भावेशु म्हणजे काय, कारण काय की हे भौतिक प्रकृती म्हणजे काय, मटेरियल एनर्जी भगवंतांची. तर भौतिक प्रकृतीला उद्देशून हा शब्द वापरला आहे. भाव म्हणजे काय, प्राकृत गोष्ट म्हणजे काय की आपल्यासारख्या भौतिकवादी लोकांना किंवा भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली जे कार्यरत आहेत अशा लोकांनी भगवंतांना कसं जाणावं. कारण भगवंत कसे आहेत, भगवंत अधोक्षज आहेत. ओके नाही. ते भौतिक इंद्रियांनी त्यांना जाणून घेणं शक्य होत नाही, म्हणून भगवंतांचं एक नाव काय आहे, अधोक्षज. ओके नाही. भौतिक इंद्रियांनी आपण भगवंतांना जाणून घेऊ शकतो का? नाही. मग म्हणून इथं म्हणतात केशु केशुच भावेशु, म्हणजे हे भगवंता भौतिक प्रकृतीद्वारे मनुष्याने तुम्हाला कसं जाणावं किंवा तुमचं निरंतर स्मरण कसं करावं हे तुम्ही आता मला सांगा. म्हणून इथं असा शब्द आलेला आहे. तर हे तुम्ही योगेश्वर आहात भगवंता, तुम्ही योगेश्वर आहात, पण मी तुमचं निरंतर कसं चिंतन करावे किंवा मी तुम्हाला कसं जाणावं, म्हणून भगवंता मी कोणत्या विविध रूपांमध्ये तुमचं स्मरण करू शकतो याबद्दल तुम्ही आता वर्णन करा. आपण काय म्हणलं होतं की सामान्य व्यक्ती किंवा असुरी प्रवृत्तीचा व्यक्ती हा भगवंतांना कधीच जाणू शकत नाही. म्हणजे आपण बघितलं होतं की दुर्योधन आणि कंपनी ह्यांच्या समोर भगवान श्रीकृष्ण होते. ओके नाही. दुर्योधनला तर भगवंतांनी विराट रूप सुद्धा दाखवलं होतं. ओके नाही. तरी देखील ते त्यांना कळू शकलं नाही की भगवान हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहे. तो कधीच त्यांची शरण जाऊ शकला नाही. कारण का, तो त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्याला असं वाटलं की हा काय,
आता काहीतरी मायावी व्यक्ती आहे बाबा, जो असं काहीतरी वेगळं दाखवतोय वगैरे. म्हणून भगवंतांच्या कृपेशिवाय भगवंतांना जाणणं अशक्य आहे. म्हणून केवळ आणि केवळ एक भक्तच भगवंतांना जाणून घेऊ शकतो. ते पण कसा, जेव्हा आपले प्रयत्न भगवंतांना लक्षात येतील की हा व्यक्ती प्रयत्न करतोय बाबा, तेव्हा भगवंत त्यांच्यासमोर. आणि योगेश्वर असं का म्हटलेलं आहे, कारण की काय, या सगळ्या योग ह्याचे ते स्वामी आहेत. म्हणून का बरं भगवंतांना, कारण भगवंत कसे, भगवंत कोणत्या शक्तीद्वारे भौतिक या जगामध्ये येतात हेही बघितलं आपण. कोणत्या कोणत्या शक्ती आहेत आपल्या, अंतरंगा शक्ती, बहिरंगा शक्ती. तर भगवंत कसे येतात मग, जेव्हा हा भगवंत कधीही बहिरंगा शक्तीच्या अधिपत्याखाली येत नाही, तर अंतरंगा शक्तीद्वारे येतात. तर अंतरंगा शक्ती ह्याला काय, कोणती शक्ती म्हणतात, अजून दुसरं काय नाव आहे अंतरंगा शक्तीला? योगमाया. योग माया शक्ती. तर दोन प्रकारच्या माया असतात, एक असती महामाया आणि एक असती योगमाया. महामाया काय करते, महामाया म्हणजे कोणती शक्ती, बहिरंगा शक्ती, ओके नाही. आणि अंतरंगा शक्ती म्हणजे कोणती, योगमाया. ठीक आहे. तर योगमाया म्हणजे किंवा महामाया काय करते की भगवंतांपासून जीवाला दूर ठेवते. आता आता तुम्ही असं म्हणताल की बापरे, हे तर खूप डेंजरस आहे. मायाशी का करते, भगवंतांचं विस्मरण का घडवते? सामान्यतः सगळे जे लोक, आपण सगळे जे आहोत भौतिक जगामध्ये अडकलेले गरीब बिचारे जीव, ते सगळे बहिरंगा शक्तीच्या अधिपत्याखाली असतो. बहिरंगा शक्ती म्हणजे काय, महामाया. महामायाचं काय हे आहे, महामाया ही आपल्याला आच्छादित करते, कव्हर्स, हो ना. माया काय करते, कव्हर करते. त्याला आवरणात्मिका शक्ती असं म्हणतात मायेची. आवरणात्मिका म्हणजे काय, ती कव्हर करते. का कव्हर करते, तर जोपर्यंत आपण भगवंतांना पूर्णपणे विसरत नाही, तोपर्यंत भौतिक जगामध्ये आपण सेपरेटली एन्जॉय करण्यासाठी आलो ना. भगवंतांना विसरून आपण सेपरेट एन्जॉय करण्यासाठी, त्याच्यामुळे माया काय करते, कव्हर करते, आपल्याला कव्हर करते आणि मग ती भगवंतांपासून आपल्याला दूर ठेवते. कोणती माया हे करते, तर महामाया असं करते, ओके नाही. आणि योगमाया काय करते, मग योगमाया ही योग घडवते. योग म्हणजे काय, योगचा दुसरा काहीच अर्थ नाही. योग मीन्स टू कनेक्ट. मग कोणती शक्ती आहे की जे भगवंतांशी कनेक्ट करते, योगमाया. तर जशी महामाया असते तशीच योगमाया असते. महामाया ही भगवंतांपासून आपल्याला दूर ठेवते आणि योगमाया ही योग घडून आणते भगवंतांशी, भगवंतांशी कनेक्ट करते. तर भौतिक जगामध्ये सामान्यतः जीव हा बहिरंगा शक्तीच्या अधिपत्याखाली जास्त प्रमाणात का आढळतो, कारण की त्याची इच्छा आहे, कारण ही आपली इच्छा आहे. भगवंतांना विसरून सेपरेटली एन्जॉय करता यायला पाहिजे, ही कोणाची इच्छा आहे, ही आपली इच्छा आहे. म्हणून त्याप्रमाणे ही कार्य करते. आणि कारण की जोपर्यंत जीव हा कृष्णाला पूर्णपणे विसरणार नाही, तोपर्यंत त्याला असं वाटणारच नाही मी सेपरेटली एन्जॉय करतोय. म्हणून जीवाच्या इच्छेने ती भगवंतांपासून आपल्याला विन्मुख ठेवते. म्हणून त्या शक्तीला बहिरंगा शक्ती म्हणतात. परंतु भगवंत कसे आहे, अंतरंगा शक्तीच्या द्वारे ते म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये येतात. अंतरंगा शक्ती म्हणजे योग माया. आता तुम्ही म्हणताल की भौतिक जगामध्ये तर माया आहे, पण आध्यात्मिक जगामध्ये गेल्यानंतर पण माया आहे का, मग काय वाटतं आपल्याला, जेव्हा आपण आध्यात्मिक जगात जाऊ, जेव्हा आपण गोलोक वृंदावन मध्ये जाऊ, तर तिथं या मायेचं कार्य आहे का बाबा, आणि तिथं तिथं कार्य असेल का? आता ही महामाया आपण विचार बघितलं ना, ती आपल्याला काय करते, भगवंतांपासून विमुख करते, भगवंतांपासून दूर ठेवते, सेपरेट करते, थोडस कव्हरिंग करते. आणि ती इतकी छान कव्हर करते ना की जीवाला हे कळत पण नाही की माझं आयुष्य गेलं पण मी कधी भगवंतांना स्मरण केलं नाही. कारण काय, ती नवीन नवीन अट्रॅक्शन देते. सो अरे तुला ह्याचा कंटाळा आला का, हे घे, अजून घे. सो ती एंगेज ठेवते कशामध्ये, भौतिक प्रकृतीमध्येच ती आपल्याला अडकून ठेवते. सो दॅट जीवा विल नेव्हर गेट टाइम टू गो बॅक. भगवंतांविषयी विचार करायला सुद्धा त्या व्यक्तीला वेळ मिळू नये, असे सगळे प्रलोभन माया सारखी देत असते. आणि आपल्याला सगळ्यांचा याचा जोरदार अनुभव आहे की माया आपल्याला किती प्रकारे एंगेज ठेवू शकते, जेणेकरून आपल्याकडे अजिबात वेळ नसेल भगवंतांचं स्मरण करण्यासाठी. म्हणजे वी नो इट व्हेरी वेल की माया किती रिझन्स देते. देर आर एन नंबर ऑफ रिझन्स की जे आपण म्हणू शकतो की माझ्याकडे जप करायला वेळ नाहीये, माझ्याकडे सत्संगला यायला वेळ नाहीये, माझ्याकडे ती एन नंबर ऑफ रिझन देईल तुम्हाला. कारण तेच तर काम आहे, तीच तर तिची सेवा आहे. काम म्हणण्यापेक्षा खरं सांगायचं तर मायेची ती सेवा आहे
किती भगवंतां तुम्हाला रिझन्स देते. भगवंतांना विस्मरण करण्याचे किती रिझन्स आहेत बाबा, किंवा भगवंतांची आठवण करायला सुद्धा माझ्याकडे वेळ नाही, ह्याची ती अनेक कारणं देऊ शकते. परंतु जेव्हा बिचारा जीव आता तुम्ही असं म्हणताल की हे काय कार्य आहे, आणि तरी देखील तिला वैष्णवी आहे बरं का, ती वैष्णवी आहे, ती एक वैष्णव आहे, हे विसरू नये आपण की ती एक वैष्णवी आहे. मग वैष्णवचं तर कार्य असतं, वैष्णव तर भगवंतांचं आठवण करून देतात. एखाद्या वैष्णवाला बघून आपल्याला पहिल्यांदा कोणाची आठवण होते? कृष्णाची आठवण होते ना. जेव्हा आपण तिलक बघतो किंवा एखाद्या वैष्णव बघतो तेव्हा आपल्याला त्याच्या, तर माया, माया म्हणजे दुर्गा देवी, ही तर वैष्णवी आहे. मग ती असं कार्य का करते? कारण ही कार्य केलेलं करते कारण आपल्यासारख्या बंडखोर जीवांना तेच हवं होतं. आपल्याला भगवंतांचं विस्मरण हवं होतं, आणि भगवंतांना विस्मरण करून सेपरेटली एन्जॉय करायचं होतं, ही आपली इच्छा होती जीवांची. आणि कृष्ण कसे आहे? कृष्णाने म्हणून भगवंत आहे ते म्हणतात ठीक आहे. सो माया इज डुईंग अ थँकलेस जॉब. माया इज ऑलवेज रिमेंबर की माया इज डुईंग अ थँकलेस जॉब. कारण मायेला कुणी शाबासकी देणार नाही या जॉब बद्दल. कृष्णापासून तुम्हाला विनमुख केलंस माया, थँक्यू सो मच, देणार नाही. परंतु शी इज डुईंग इट कारण ही तिची सेवा आहे. जसं यमराज, यमराज हे वैष्णव आहेत. यमराजांची काय सेवा आहे की ते त्यांचं पाप पुण्याचा हिशोब करून त्याप्रमाणे त्या व्यक्तीची पुढची जे डेस्टिनेशन असतं ते डिसाइड करतात. बट स्टील यमराज इज अ वैष्णव, महात्मा आहेत ते, ओके नाही. यमराजांना आपण जे काय महाजन म्हणतो त्यापैकी 12 महाजनांपैकी यमराज हे आहेत. तर का बरं आपण त्यांना महाजन असं म्हणतो? ते वैष्णव आहेत, तो त्यांचा जॉब आहे, तो त्यांची दिलेली पोस्ट आहे किंवा तो त्यांची दिलेली सेवा आहे. बट हिअर माया इज डुईंग अ थँकलेस जॉब. बरोबर आहे. तर असं ती आवरणात्मिका शक्तीद्वारे ती जीवाला कव्हर करते की सो दॅट त्यांना कधीही वेळ मिळणार नाही भगवंतांसाठी. आता आपण बघत होतो की ही जी महामाया आहे ती या भौतिक जगामध्ये कार्य करते, परंतु आध्यात्मिक जगामध्ये गेल्यानंतर काय? तिथं कोणती माया कार्यरत होते? मग तिथं आहे का माया? आहे. हो ना. आहे. काय म्हणतात रुपाली माताजी? आहे. आहे. कोणती माया आहे मग माताजी तिथं? राधाराणी. राधाराणी. योगमाया. 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 मग योगमाया म्हणजे बरोबर आहे, योगमाया शक्ती. तर ही अंतरंगा शक्ती किंवा योगमाया तिथं गोलोक वृंदामध्ये गेल्यानंतर मग तिथं ती काय करते? मग ती कशी वर्क करते तिथं? तिथं काय तिचा जॉब असतो? आपल्याला सेवेत लावते, भगवंतांच्या सेवेला लावते. येस, भगवंतांच्या सेवेमध्ये लावते, बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती का गंमत काय? योगमाया शक्ती किंवा मायाची शक्ती, अजून कोणाला काय सांगायचंय, ऍड करायचं याच्यामध्ये? तर गोलोक वृंदावनमध्ये पण योगमाया जी शक्ती आहे भगवंतांची ती पण विसरायला लावते. जसं महामाया इथे विसरायला लावते ना, की भगवंतांचं विस्मरण करून ती भौतिक एन्जॉयमेंट मध्ये तुम्ही आयुष्यात तुमचं जाईल, पण तुम्हाला कधी असं लक्षात येणार नाही आपण भगवंतांचं स्मरण करायला हवंय बाबा, कारण ती काय इतकी रिझन्स देते आपल्याला. तसं गंमत म्हणजे जेव्हा गोलोक वृंदावनमध्ये जाणार तिथं पण माया शक्ती हेच काम करते, ती विसरायला लावते भगवंतांना. आता तुम्ही म्हणताल असं कसं, हे कसं काय काम आहे? ती काय विसरायला लावते तुम्हाला माहिती का? तो रसच इतका वेगळा आहे. ती विसरायला लावते की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, भूत भावन, हे जे म्हणतो ना देव देव जगतपते, हे सगळे आहेत कृष्ण. तिथं पण ती कव्हरच करते, तिथं पण ती आवरणच घालते. पण ती कशावरती आवरण घालते माहिती का? की सो दॅट त्यांचा जो रस आहे ना तो स्पॉइल होणार नाही. तुम्हीच बघा, जर यशोदा माईला कळलं असतं की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे, तर तिने त्यांना पनिशमेंट दिली नसती ना. जेव्हा त्यांनी माती खाल्लीस तू, कृष्णा तुझ्या चेहरा तोंडामध्ये माती आहे, म्हणजे तिला काळजी वाटते की काय ह्याच्यात, म्हणून ती जेव्हा भगवंत मुख उघडतात तेव्हा अखिल ब्रह्मांड, सगळे ब्रह्मांड त्यांना दिसतात. मग तिला कळत नाही, पण पुन्हा जेव्हा तिला जाग येते तेव्हा ती असं म्हणते का की हे कृष्ण, मी तुम्हाला दंडवत प्रणाम करते, तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात. नाही, पुन्हा तिला वाटतं की हा माझा छोटासा कान्हाच आहे बाबा. तर तिथं पण ती विसरायला लावते, पण ही ते विसरायला लावते की कृष्ण हे भगवान आहे. कारण हे कशामुळे? ती पण भगवंतांची इच्छा आहे.
कारण जोपर्यंत ते विसरणार नाही तोपर्यंत कृष्ण त्यांचा रस आस्वादन करू शकणार नाही. जर कृष्णाच्या गोप बालकांना कळलं असतं की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे, तर कृष्णा तू डोळे मीट, तुझ्या तोंडामध्ये आम्ही रसगुल्ला टाकतोय असं म्हणताना ते असं दुसरं एखादं फूल घेतात वनातलं आणि ते फूल कृष्णाच्या तोंडात टाकतात आणि कृष्ण नाही 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 नाही, हे काय तुम्ही रसगुल्ला देणार होते ना, आणि सगळे खूप हसतात. हा अशा लीला, या माधुर्य भावानी ज्या भरलेल्या सुंदर अशा लीला आहेत त्याचा आस्वादन भगवंत घेऊ शकत नाही. म्हणून योगमाया गोलोक वृंदावनमध्ये सुद्धा कार्य करते आणि ती विसरायला लावते की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. सो दॅट त्यांच्या लीलांमध्ये जो माधुर्य भाव आहे, त्यांच्या लीलांचा जो छान असं आस्वादन त्यांना करता यावं म्हणून भगवंतांच्या ह्याच्यामुळे. तर अशा ह्या दोन वेगवेगळ्या शक्ती आहे, एक आहे महामाया, एक आहे योगमाया. जीव कोणती आहे? जीव तटस्थ शक्ती. जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीमध्ये किंवा भौतिक जगामध्ये आहे तो कधी कधी मोस्ट ऑफ द टाइम तो महामायाच्या अधिपत्याखाली असतो. आणि जेव्हा तो भगवंतांची सेवा करत असतो, म्हणजे म्हणूनच म्हणलं की सेवेचं महत्व कदाचित आपल्याला एवढं कळणार नाही, किंवा तो जेव्हा नामजप करत असतो भगवंतांचे, त्यावेळेला तो डायरेक्टली योगमायेच्या अंडर असतो, हो की नाही? त्यावेळेला तो अंतरंगा शक्तीच्या द्वारे त्या गोष्टी कार्य करतो. तर म्हणून म्हणून कृष्ण अर्जुन असं म्हणतो की हे भगवंता, तुम्हाला जाणणं इतकं सोपं नाहीये बरं का. म्हणून म्हणून ते म्हणतात की केशु केशुच भावेशु, हो की नाही? कोणत्या भावाने मी तुमचं स्मरण करावं, कोणते असे भाव आहेत या भौतिकवादी लोकांच्या मध्ये, आपल्यासारख्या भौतिकवादी लोकांच्या बद्दल इथे अर्जुन विचार करतो आहे. पुन्हा हे लक्षात घेऊया आपण की अर्जुन हे सगळं आपल्यासाठी विचारतोय. तर भौतिकवादी आहेत आम्ही, आम्ही डायरेक्टली महामायाच्या अधिपत्याकडे आहोत, आम्ही कोणत्या भावाने तुमचं स्मरण करावं हे तुम्ही आम्हाला सांगा. म्हणून हे केशु केशुच भावेशु हे भौतिक प्रकृतीला उद्देशून असं म्हटलं झालं. कारण काय, कृष्ण आपण नेहमी म्हणतो की कृष्ण भगवंत कसा आहे? शुद्ध सत्व आहे, परम सत्य आहे, हो की नाही? म्हणून 3 गुणांनी आच्छादित झालेला जीव, सत्व रज तम, त्यापैकी मोस्ट ऑफ द टाइम रज आणि तम मध्येच जीव असतो. आणि भगवंत तर शुद्ध सत्व आहे, मग कसं जाणू शकणार ना जीव? त्याच्यामुळे कोणत्या भावाने तुझे स्मरण करावे हे कृष्णा, हे तूच आम्हाला सांग, हो की नाही? तर आपण ठीक आहे, चालेल. हा श्लोक कोणी वाचेल का? मी वाचते माताजी. येस माताजी, वाचा. कथम विद्याम अहम योगीन त्वामं सदा परिचिन्तयं केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्त मया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कोणी वाचेल? माताजी. हा, वाचा वाचा. कथं विद्याम् अहं योगिन् त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्यं भगवन्मया. चिंतोसी भगवन्मया. आपण चिंतोसी केशु केशुचे भावेषु इथं थांबूया. कथम विद्या अहम योगीन ताम सदा, इथं एकदा थांबूया आपण. हो, हा, चालेल. अजून एकदा आता का माताजी, म्हणजे लक्षात येईल आपल्या सगळ्यांच्या. हो हो. कथं विद्याम् योगिन् त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. अजून कोणी वाचेल? हरी बोल. माताजी, हा वाचा ना. हरी हा वाचा ना माताजी. तुम्ही आम्हाला दिसत नाही, आम्हाला तुम्ही आम्हाला दिसत नाही म्हटलं, सिलिंग दिसतंय. हा, हरे कृष्ण. आता दिसते माताजी? हा हा, येस माताजी. कथं विज्ञामहं योगिन् त्वं सदा परिचिन्तयं केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. हरि बोल. हरी बोल. अजून कोणतं? अजून कोणी वाचेल? प्रभूजींपैकी कोणीतरी? प्रभूजींपैकी कोणी वाचेल का?
हरे कृष्ण माताजी. हा कथं विद्यामहं योगीं त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्तोऽसि भगवन् मया. ते किती सुंदर आहे भगवन् ते बघा नाही का. एक 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 श्लोक किती नवीन नवीन गोष्ट आहे. आता आपण 8व्या श्लोकाला जाऊ. विस्तारेणात्मनोपयोगम विभूतिं च जनार्दन भूय कथय तृप्तोहि शृण्वतो नास्ति मे अमृत. किती सुंदर म्हणतात की हे जनार्दन. आता पुन्हा कुठला शब्द वापरला इथं, जनार्दन. हे जनार्दन, तुमच्या ह्या योग शक्तीचे आणि तुमच्या ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. कारण का, तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही. हे एका भक्ताचं लक्षण आहे की भगवंतांबद्दल तो ऐकतो आहे इतका, पण तो कधीच तृप्त होत नाही. कारण जितके मी अधिक श्रवण करतो ना, तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते. तर भगवंतांचे वर्णन किंवा भगवंतांचे उपदेश ह्याला अमृत म्हणलेलं आहे. अमृततुल्य. अमृततुल्य फक्त चहा नाही. अमृततुल्य आपण चहासाठी जास्त फेमस आहे, परंतु इथं अमृततुल्य काय आहे, भगवंतांचे नाव आणि भगवंतांच्या कथा या अमृतासारख्या का बरं आहेत. कारण की त्याच्याद्वारे प्रत्यक्ष भगवंतांचे सानिध्य आपल्याला, भागवतम जेव्हा आपण भागवतम रीड करतो किंवा म्हणजे भागवतम जेव्हा हे करतो तेव्हा डायरेक्टली आपण कृष्ण भगवंतांच्या डायरेक्ट सानिध्यामध्ये असतो. जेव्हा आपण भगवद्गीता वाचतो तेव्हा आपण भगवंतांच्या डायरेक्ट सानिध्यामध्ये असतो. कदाचित ते आपल्याला रिअलाइज होत नाही, परंतु इथं अर्जुन आणि कृष्णाचा संवाद हा आपण जे घेतो आहे ते म्हणजे की आपण डायरेक्टली भगवंतांचं असोसिएशन घेतो आहे, भगवंतांचं सानिध्य आपल्याला हे करतो आहे. म्हणून तुमच्याबद्दलच्या ह्या कथा किंवा तुमच्याबद्दलच्या जे ऐश्वर्याचं वर्णन आहे ते मला अमृतासारखं वाटतंय आणि त्यामुळे माझं समाधानच होत नाही कृष्णा. कितीही ऐकलं तरी माझं समाधान होत नाहीये. तर हे एका भक्ताचं लक्षण असतं. कदाचित आपल्याला कधी कधी असं वाटतं की अरे बाबा, जसं की म्हणजे आता बऱ्याच वेळेला गोवर्धन लीला, अरे गोवर्धन लीला की मी ऐकलेली आहे, पुन्हा पुन्हा मग का नाही. पण प्रत्येक वेळा जेव्हा आपण ती लीला ऐकतो किंवा ती जी ह्या गोष्टी जेव्हा पुन्हा पुन्हा ऐकतो तेव्हा त्यांच्याबद्दलचं अट्रॅक्शन अजून वाढतं. श्रवण, सगळी भक्तीची सुरुवात ही असते ना श्रवण करण्याने होते. केवळ श्रवण, भगवंतांविषयी जाणून, भगवंतांविषयी ऐकून देखील भगवंतांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता अजून वाढते. बापरे, असे आहेत का भगवंत. आणि हे श्रवण कोणाच्या मुखातून करायला पाहिजे, एका प्रामाणिक अधिकृत परंपरेतल्या व्यक्तीकडनं करायला हवं. जर ते तुम्ही दुसरीकडनं केलं तर ते विषासमान असतं. कदाचित आपल्याला वाटणार नाही की नाही हे तर काय असं, हे पण छान वाटतंय आपल्याला, परंतु त्याचा जो पाहिजे तो इफेक्ट होणार नाही, जो हवा तो इफेक्ट होत नाही. म्हणून प्रभुपाद इथे पुन्हा पुन्हा सांगतात की प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेमधनं जो अधिकृत व्यक्ती आहे त्याच्याकडनं तुम्ही ते श्रवण करा. ओके नाही कारण काय, त्याचा पाहिजे तो इफेक्ट होईल. म्हणून हे कृष्णा, तुमच्याबद्दल मी जितकं ऐकतो तितकं कमीच वाटतंय, छान वाटतंय तुमच्याबद्दल आणि ते अमृता समान वाटतंय. आणि खरं सांगायचं तर हेच अमृत आहे. हरी कथा, हरी लीला यांचं जे श्रवण करतो ना हे अमृता समान आहे. कारण का, कारण की अमृत जसं ह्या म्हणजे काय होतं की अमृत ह्या व्यक्तीला काय करतं, अमृताचं काय आहे की अमर, त्या व्यक्तीला मृत्यू नाही आहे वगैरे. परंतु इथं श्रीकृष्णांच्या भगवंतांच्या लीला ह्या त्या अमृता समान आहेत. म्हणून शुकदेव गोस्वामींनी जेव्हा भागवतम सांगितलं तेव्हा परीक्षित महाराजांना किती दिवसांमध्ये सांगितलं, 7 दिवसांमध्ये. 7 दिवसानंतर तो तक्षक ना घेऊन त्यांना दंश करणार होता. त्या 7 दिवसामध्ये परीक्षित महाराजांनी ना काही खाल्लं ना काही पाणी पिलं. मध्ये शुकदेव गोस्वामी विचारायचे की तुम्हाला काही खायचं आहे का, नाही का, तुम्ही थांबू नका, तुमच्या कथा भगवंतांविषयी जे तुमचं वर्णन आहे ना ते कुठेही स्टॉप करू नका, मला काही भूक लागत नाहीये, मला तहान नाही. म्हणजे इतक्या आतुरतेने ते ऐकत होते की त्यांना तहान भूक सगळं विसरले होते. इतका काय तहान भूक आणि हा भौतिक देहाबद्दल. मग तक्षक जेव्हा आला तेव्हा ऑलरेडी परीक्षित महाराज हे भगवंतांच्या धामामध्ये पोहोचले होते. तक्षकने येऊन फक्त भौतिक देहाला दंश केला. ऑलरेडी परीक्षित महाराज लिबरेटेड, मुक्त झालेले होते. या भौतिक या प्रकृतीच्या आधिपत्याखाली ते नव्हतेच. आणि मग तक्षकने कोणाला दंश केला, आणि त्यांच्या भौतिक देहाला.
म्हणून जेव्हा व्यक्ती भगवंतांच्या हरिकथा स्मरण करतो तेव्हा तो भौतिक शक्तीच्या आधिपत्याखाली नसतो आणि म्हणून तो ह्या भौतिक देहाला सुद्धा विसरतो. काल म्हणजे माताजींनीच पाठवलं होतं ना ह्यांचं लेक्चर, जयदेव प्रभूंचं लेक्चर, तर ते मी थोडंसं ऐकलं मधून. फार सुंदर सांगितलं होतं त्यांनी. जे आपण 5 प्रकारचे प्रलय म्हणतो ना, तर त्यापैकी एक असतं आत्यंतिक प्रलय. आत्यंतिक प्रलय म्हणजे काय? या भौतिक देहामध्ये असताना या भौतिक देहापासून पूर्णपणे मुक्तता. म्हणजे असं परीक्षित महाराजांचं झालं. जरी त्यांना लोकांना असं वाटत होतं की परीक्षित महाराज समोर आहे, परंतु ते हरिकथामध्ये भगवंतांच्या ह्याच्यामध्ये ते इतके अब्सॉर्ब झाले होते. ही वॉज ऑलरेडी लिबरेटेड फ्रॉम द मटेरियल वर्ल्ड. भौतिक जगामधनं त्यांची पूर्णपणे मुक्तता झाली होते. भगवंतांच्या धामात पोहोचले होते. येऊन त्या क्षणी फक्त भौतिक देहाला दंश केला. तर इतकी ती पवित्र आहे, इतकी ती हरिकथा अमृता समान आहे, परंतु इतकं आस्वादन तेवढं आहे. म्हणून इथे अर्जुन देखील तेच परंपरा सांगतोय. अर्जुन तरी कोण होते? परीक्षित महाराज कोण होते? अर्जुनाचेच पुढचे होते ना. तर परीक्षित महाराजांचे अर्जुन कोण लागतात? आजोबा ना, आजोबा. आजोबा लागतात, बरोबर आहे. कारण अर्जुनचा पुत्र कोण होता? अभिमन्यू. आणि अभिमन्यूचा विवाह उत्तरेशी झाला आणि उत्तरेच्या पोटी परीक्षित महाराजांचा जन्म झाला. तर ती जी धर्म संस्थापनासाठी जे महायुद्ध लढलं गेलं होतं ना, त्याचे पुढे जाऊन परीक्षित महाराजांनी त्यांनी ते राज्य पुढे चालवलं, जेव्हा पांडव हे पुढे वनवासामध्ये निघून गेले तेव्हा. तर अशी ही परंपरा आहे अर्जुन आणि परीक्षित महाराजांची, की ती मी तृप्तच होत नाहीये. माझे कान म्हणजे भगवंतांचे भक्त म्हणतात की हे कृष्णा, तू एक चूक केली आहेस. तू मला 2च कान दिलेले आहेत. त्या 2च कानांनी मी तुझं कथा ऐकू शकतो. तू मला हजारो कानांची शक्ती द्यायला पाहिजे होती. कारण काय, मी तुझ्याबद्दलचं कथा जितकी ऐकतो तितकी मला कमीच पडतीये. हो की नाही? आपल्या म्हणजे माझं तरी असं उलट होतं की नाही ठीक आहे बाबा, आता खूप अरे ही रिपीट होते लीला, हे तर मला माहितीये, हे तर मला सगळं माहिती आहे असं वाटायला लागतं आपल्याला. कारण का, मोस्ट ऑफ द टाइम वी आर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ महामाया, जी आपल्याला काय करते, कव्हर करते. कुठल्या कारणाने करते? तिच्याकडे भरपूर कारण आहेत कव्हर करण्यासाठी आणि भगवंतांपासून दूर देण्यासाठी. तर म्हणून हे आहे. तर इथं अर्जुन म्हणतो की मी तुमच्याबद्दल किती ऐकलं तरी तृप्त हे आर म्हणजे तुम्ही अजून सांगा, मला नाही तृप्ती होते. तेच इथं प्रभुपाद म्हणतात की नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषींनी पण सुत गोस्वामींना हेच वर्णन केलं होतं की तुम्ही दिव्य कथांचे कितीही वर्णन केले तरी त्यांचा कंटाळाच येत नाही. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं, वयम तू न तृप्तयाम उत्तम श्लोक विक्रमे यच्छृण्वता रसन्याया स्वादू स्वादू पदे पदे. म्हणजे काय की हे कृष्ण भगवंतांचं एक नाव कोणतं आहे? उत्तम श्लोक विक्रम. भागवतामध्ये जेव्हा आपण आता हे तर कसं आहे, आपण नेहमी म्हणतो की भगवद्गीता काय आहे? बेस आहे. भगवद्गीता हा पाया आहे. जोपर्यंत पाया मजबूत होणार नाही तोपर्यंत बिल्डिंग पक्की होणार का नाही. तसं आध्यात्मिक ज्ञानाचा पाया ही भगवद्गीता आहे. जेव्हा पाया मजबूत होतो तेव्हा पुढची बिल्डिंग. तर जिथं भगवद्गीता संपते तिथून पुढे भागवतम सुरू होतं. आणि जिथं भागवतम संपतं, भागवतमची लिमिट संपते, तिथून पुढे चैतन्य चरितामृत सुरू होतं. इतक्या आता वरच्या डिग्रीमध्ये आहेत ह्या गोष्टी. आता इथं आपण काय जाणतोय की भगवंत कसे महान आहेत, भगवंतांच्या किती शक्ती आहेत, भगवंत कसे ऐश्वर्यपूर्ण. आणि मग पुढे काय जाणणार आपण भागवतमध्ये भगवंतांच्या कथा आहेत खूप सुंदर. तर भगवंतांचं एक सुंदर नाव असं आहे की उत्तम श्लोक. उत्तम श्लोक म्हणजे की ज्यांचं स्तवन हे वेगवेगळ्या उत्तम श्लोकांनी केलं जातं, असे ते उत्तम श्लोक विक्रम आहे ना. त्यांना उत्तम श्लोक विक्रम असं म्हटलं जातं. हरी सॉरी माता जी, थोड़ा इंटरप्ट किया। माता जी अभी ये जो बोले ना उत्तम श्लोक, उसके आगे आप क्या बोले मराठी में? वो उतना नहीं समझा मुझे। उत्तम श्लोक विक्रम मतलब कि विक्रम। हाँ, उत्तम ओके। यहाँ पे देखो ना, वयम तू वितृप्ताम उत्तम श्लोक विक्रम है। सो जिनका वर्णन उत्तम श्लोकों से किया जाता है, ऐसे उत्तम श्लोक विक्रम, ऐसे भगवान का एक नाम है।
अब जब भागवतम हम पढ़ते हैं तो हमको पता चलता है कि बहुत सारे नाम है भगवान के, और जैसे जैसे हम नामों के एक एक भगवान का नाम लेंगे और उसका अर्थ जानेंगे तो हमको लगेगा बाप रे, भगवान का ये सारा ये भी है, भगवान में ये भी है, ये भी गुण है क्या. तर हे सगळे श्लोक जे आहेत किंवा हे जे सगळे वर्णन आहेत ना, वेगवेगळी नाव आहेत भगवंतांची, त्याच्यामुळे आपल्याला भगवंतांविषयी जास्त कळतं. तर म्हणून इथं म्हणतात की माझं काही समाधान इथं होत नाहीये. तुम्ही बघा, आपण मागे हे बघितलं होतं की न्यूजपेपर किती वेळ वाचू शकतो एखादा व्यक्ती. सकाळी आणलेला न्यूजपेपर संध्याकाळी वाचायला सुद्धा कंटाळा येतो. ओके नाही, काही जण करतात त्याच्यामध्ये अजून काहीतरी शोधून काढतात त्या न्यूजपेपर मधनं की जे सकाळी कदाचित वाचलं नसेल, संध्याकाळी वाचून ठेवायचं. पण आजचा न्यूजपेपर उद्या शिळा होऊन जातो, कुणी त्याला असं टाकून देतं. किंवा कुठलंही साहित्य, कुठलंही भौतिक साहित्य घ्या, त्याचा रस एका लिमिट पर्यंत थोडाफार घेऊ शकतो, त्याचा रस निघून जातो. पण भगवंतांच्या कथा अशा नाहीयेत. भगवंतांच्या कथा तुम्ही बघा, भगवद्गीता ही कधीपासून आलेली आज देखील आपल्याला तितकाच आनंद देते आहे आणि तितकंच ज्ञान देते आहे. हे वैशिष्ट्य आहे कृष्ण कथामध्ये आणि भौतिक कथांमध्ये. भौतिक कथा कादंबऱ्यांचा किती वेळ तुम्ही वाचणार, वाचता एका दिवशी ठेवून देतात की बस झालं, आता खूप झालं. कुठलाही चांगला सिनेमा घ्या किंवा कुठलाही काही घ्या, भौतिक कुठल्याही गोष्टी घ्या, त्याचा किती दिवस तुम्ही आस्वादन करू शकणार. काही काही लोक असतात, फॉर एक्झाम्पल शोले बघणारे, शोले 25 वेळा वगैरे किंवा मला असं वाटतं 50 वगैरे वेळा बघणारे लोक सुद्धा होते. हो की नाही, शोले सारखा मूवी किंवा काही ते DDLJ सारखा मूवी अनेक वेळा बघितला लोकांनी. किती बघू शकणार, लिमिट होते ना त्याच्यामध्ये. काही दिवसांनी कंटाळा आला, पुन्हा बस झालं. पण असं भगवंतांच्या कथाच्या बाबतीत होत नाही. भगवंतांच्या कथा तुम्ही कितीही वेळा ऐकल्या तरी त्याच्यामधनं तीच गोडी वाटते. हा फरक आहे एका भौतिक कथेमध्ये आणि भगवंतांच्या कथेमध्ये. म्हणून माझं समाधानच होत नाहीये भगवंता. आता हा श्लोक वाचेल का कोणी? हा श्लोक वाचेल का? 18वा. हरे कृष्ण नाम पढ़ू माताजी. हाँ हाँ बढ़िया है माताजी. विस्तरे आत्मन योगम विभूतिं च जनार्दन भूय कथय तृप्तिः शृण्वतो न अस्ति मे अमृतम. हरी बोल. अजून कोणी वाचेल? हरे कृष्णा माताजी. हा वाचा ना. मनोयोगं विभूतिं च जनार्दन भूयं कथय तृप्तिर्हि शृण्वन्तो नास्ति मेऽमृतम्. हरी बोल. अजून कोणी? माताजी वाचू? हा हा वाचा ना. विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिः शृण्वतो नास्ति मे अमृतम्. माताजीने गायला नेहमीप्रमाणे. छान ते चाल लावतात एकदम. अजून कोणी वाचेल? मी वाचते माताजी. येस येस माताजी वाचा ना. विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूया कथय तृप्तिर्हि शृण्वन्तो नास्ति मे मृतम्. हरी बोल. तर अशी माझी तृप्ती होत नाही असं तिथं म्हणतात. आता आपण पुढे बघूया. आता हे सगळं अर्जुनाने आतापर्यंत जे सगळं सांगितलं होतं ते अर्जुन म्हणत होता. काय काय म्हणला अर्जुन की केशु केशुच भावेशु, कोणत्या भावाने मी तुमचं निरंतर स्मरण करावे हे मला तुम्ही सांगा. आणि हे सगळं तो आपल्यासाठी म्हणतोय. त्याच्यानंतर तो म्हणतो की तुमच्याविषयी जेवढं ऐकतो तेवढं मला कमीच वाटतंय, त्याच्यामुळे अजून विस्ताराने सांगा भगवंता. तर मग भगवान काय म्हणतात बघूया. श्री भगवान उवाच हंतते कथ इष्यामि दिव्याह्यात्म विभूतय प्राधान्यता कुरु श्रेष्ठ नास्तंतो विस्तरस्य मे. हंतते कथ इष्यामि दिव्याह्यात्म विभूतय प्राधान्यता कुरु श्रेष्ठ नास्तंतो विस्तरस्य मे. म्हणजे काय, भगवंत काय म्हणतात, हंत ते कथ इष्यामी. आता काय करतो भगवान म्हणाले ठीक आहे अर्जुना, तुला माझ्या विभूतीबद्दल ऐकायचं ना, तर मी तुला माझ्या विभूतीबद्दल सांगतो. पण कोणता सांगतो
प्राधान्यता कुरु श्रेष्ठ. त्या प्रकारच्या ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत, माझ्या ज्या प्रमुख विभूती आहेत, माझे जे प्रमुख ऐश्वर्य आहेत त्यांच्याबद्दल सांगतो. कारण नास्तंतो विस्तरस्य मे, कारण हे अर्जुना माझं ऐश्वर्य अनंत आहे. तर किती छान ना, भगवंत म्हणतात की माझं ऐश्वर्य अनंत आहे. आणि म्हणजे सांगणाऱ्यांची लिमिट संपेल, ऐकणाऱ्यांची लिमिट संपेल. म्हणून मी काय करेल, भगवंत म्हणतात की अर्जुना मी थोडस तुला सांगतो, त्यातलं जे प्रमुख ऐश्वर्य माझं आहे ना त्याच्याबद्दल आता मी तुला सांगतो. कारण का, कारण भगवंत कसे आहेत, भगवंतांचा एक तुम्ही विचार करा की अनंत शेष ज्यांच्यावरती ही, ज्यांच्या फणावरती अनंत ब्रह्मांड सगळी आहेत. ओके ना, अनंत शेष म्हणजे कोण, बलरामजी. बलरामजी एका रूपामध्ये अनंत शेष आहेत. त्या अनंत शेष असे बसलेले आहेत, त्यांच्या प्रत्येक फणावरती. त्यांचे किती फण आहेत, अनंत फण आहेत, म्हणूनच त्यांना अनंत शेष म्हणतात. त्या प्रत्येक ह्याच्यावरती एक एक ब्रह्मांडाला त्यांनी धरून ठेवलेलं आहे. असे अनंत शेष अनंत काळापासून भगवंतांचं निरंतर गुणगान करतायत. त्यांची किती मुख आहेत, अनंत मुख आहेत. त्या अनंत मुखांनी अनंत शेष अनंत काळापासून भगवंतांचं वर्णन करतायत, भगवंतांचं स्तवन करतायत, भगवंतांची स्तुती करतात. परंतु आजही त्यांची स्तुती संपलेली नाहीये. कारण का, गंमत असतील. कारण कृष्ण कसं आहे, कृष्णांच्या शक्ती प्रत्येक सेकंदाला वाढतात. आपल्याला वाटेल कदाचित हा आता आपल्याला माहिती बाबा भगवंतांच्या एवढ्या सगळ्या शक्ती आहेत असं वाटायला आणि दुसऱ्या क्षणी भगवंतांचे अजून वेगळं प्रगटीकरण झालेलं असतं. सो असं आहे ते. सो म्हणूनच प्रभुपादांना हा प्रश्न विचार, म्हणजे लोक पण कसे हे असतात बघा ना, मुद्दाम कोड्यामध्ये टाकणारे प्रश्न विचारतात. पण ते प्रभुपादांना विचारायचे. प्रभुपाद कधी कोड्यात पडणारे नव्हते. प्रभुपाद क्रिस्टल क्लिअर होते. त्यांचे थॉट्स इतके क्रिस्टल क्लिअर होते, त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असायचं. म्हणून मुद्दाम असं मग ते म्हणे की आता प्रभुपादांना असा प्रश्न विचारू जे त्याचं उत्तर थोडस ट्रिकी असेल. ते म्हणाले की प्रभुपाद स्वामीजी, कृष्ण किंवा भगवान श्रीकृष्ण असा कुठला पर्वत बनवू शकतात का जे ते स्वतःच उचलू शकणार नाही? तर मग हो म्हणलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही म्हणलं तरी प्रॉब्लेम आहे. नाही म्हणलं तर भगवंत बनवू शकत नाहीत का मग असा पर्वत की जो स्वतः उचलू शकणार नाही? आणि हो म्हणलं तर अरे असा पण पर्वत असतो की जो भगवंत उचलू शकत नाही. तर प्रभुपादांनी इतकं छान सांगितलं त्याचा आन्सर. प्रभुपाद म्हणले येस, कृष्णा कॅन क्रिएट अ माउंटन. Can Krishna create a mountain which he himself cannot lift? Yes, Krishna can create a mountain which he himself cannot lift. असं म्हणलं की त्यांना छान वाटलं. चला प्रभुपादांनी काय केलं, आता त्यांना कोंडीत पकडूया, आपण त्यांना काचीत पकडूया की अरे असं कसे तुमचे भगवंत की जे एका पर्वताला सुद्धा उचलू शकणार नाही. तर ते म्हणले प्रभुपाद म्हटले हो बनवू शकतील कृष्ण, पण दुसऱ्या क्षणी त्यांची शक्ती वाढेल आणि ते तोच पर्वत एका नखावरती पण उचलते. स्वतःच्या दुसऱ्या क्षणी त्यांची शक्ती वाढेल आणि तोच पर्वत जो तो उचलू शकणार नव्हते तो ते उचलते. सो कृष्णाची शक्ती, भगवंतांची शक्ती ही काउंटच करू शकत नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात, माझ्या ह्या अनंत शक्तीचे अनंत रूप आहेत माझी, त्यापैकी प्रमुख मी तुला सांगतो. सगळी तर मी सांगू शकणार नाही, मग त्यातले तर काही प्रमुख आहेत ज्या गोष्टी ज्या ठिकाणी माझी स्पेशल अभिव्यक्ती होते, ज्या ठिकाणी माझ्या स्पेशल अभिव्यक्ती होते, अशा माझ्या विभूतींचे हे अर्जुना आता वर्णन करतो. म्हणून कृष्ण आणि कृष्णाची शक्ती ह्या दोघांचंही आकलन होणं हे शक्य नाहीये. मग जर अर्जुनाची ही गती आहे तर आपण कोण असो? अर्जुन तर भगवंतांचा सखा आहे. म्हणजे पुढे जाऊन अर्जुन म्हणतो की मी तुमच्या सोबत भोजन केलेलं आहे, तुमच्या सोबत एका शय्येवरती झोपलो भगवंता, मला नव्हतं माहिती की तुम्ही हे एवढं सगळं आहात, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात. मी तर तुम्हाला माझा मित्र समजत होतो, माझा सखा समजत होतो. तर असा हा अर्जुन जो भगवंतांचा नित्य पार्षद आहे, जो कोणत्या मुक्तीमध्ये स्थित आहे? सामिप्य मुक्तीमध्ये स्थित आहे. सामिप्य म्हणजे काय? भगवंतांचा निकटचा सहवास त्याला सतत मिळतो आहे. आणि तरी देखील अर्जुन म्हणतो, अर्जुनाला भगवंत म्हणतात की त्या माझं ऐश्वर्य अनंत आहे, यापैकी काहीच मी तुला फक्त सांगतो इथं. ओके ना. म्हणून प्राधान्यता हा शब्द इथं महत्वाचा आहे. इथं ना प्राधान्यता कुरुश्रेष्ठ. कुरुश्रेष्ठ कोणाला म्हणलेलं आहे इथं? अर्जुन कुरुवंशी आहे ना. अर्जुन कोणत्या वंशाचा आहे? कुरु डायनास्टीचा आहे. म्हणून
कुरूंमध्ये श्रेष्ठ, ओके नाही, कुरुश्रेष्ठ म्हणून हे अर्जुना, हे कुरुश्रेष्ठा, मी त्यातल्या काही विस्तार, काही प्रशक्तींचा आता तुझ्या पुढे सांगतो, ओके नाही. बरोबर आहे. हा श्लोक कोणी वाचेल का? वाचू माताजी. हा हा वाचा ना. हन्तते श्रीभगवानुवाच हन्तते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतयः प्राधान्यत कुरु श्रेष्ठ नास्ति अन्तो विस्तरस्य मे. हरी बोल. अजून कोणी वाचेल? हरे कृष्ण माताजी वाचू. हा वाचा ना. श्री भगवान उवाच हन्तते कथा इष्यामि दिव्यात्मविभूतया प्राधान्यता कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. हरी बोल. अजून कोणी वाचेल? मी वाचते माताजी. हा हा वाचा. रुपाली माताजी वाचतात आणि अजून येस येस चालेल, वाचा ना. वाचा माताजी. हा हा रुपाली माताजी तुम्ही वाचा आधी, मग स्वाती माताजी वाचतील. श्री भगवान उवाच हन्तते कथयिष्यामि दिव्यात्म्यानि विभूतयं प्राधान्यत कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. हरि बोल. हरी बोल. स्वाती माताजी तुम्ही पण वाचा. श्री भगवान उवाच हन्त्यते कथयिष्यामि दिव्याह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. हरे कृष्ण. हरी बोल. आपण बघितलं की हे अमृततुल्य, खरं अमृततुल्य काय आहे. योगेश्वरी तू वाचतेस? हा वाचते. वाच ना. श्री भगवानुवाच हन्तते कथयिष्यामि दिव्यात्मा विभूतय प्राधान्यत कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. हरि हरी बोल. किती सुंदर. आता म्हणजे अर्जुन म्हणतोय की भगवान म्हणतात की आता त्यातला काही विस्तार प्रमुख विभूतींचा इथं. आता आपण पहिलं विभूतीमध्ये विभूती जेव्हा सांगणार आहेत ते आपला हा श्लोक फार महत्वाचा आहे, 20वा श्लोक. आणि हा बघूया आपण. अहम आत्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थित अहमादिश्य मध्यम च भूतानां अंत एव च. खूप सुंदर श्लोक आहे बरं का. भगवंतांनी किती सुंदर सांगितले. अहम आत्मा गुडाकेश. गुडाकेश कोणाला म्हटलेलं आहे? अर्जुनाला म्हटलेलं. अर्जुनाचं एक नाव गुडाकेश आहे. गुडाकेशचा अर्थ काय होतं? आता प्रभूजी असतील आपले प्रभूजी सांगतील आपले. गुडाकेश प्रभूच सांगतील. काय प्रभूजी? निद्रेवरती विजय असतो म्हणून ते गुडाकेश आहे. अजून काय? अजून अंधारावरती विजय मिळवलेला आहे. ज्यानी अंधारावरती विजय मिळवलेला आहे. गुडाकेशचा अर्थ काय? अर्जुन हा गुडाकेश, त्यांनी निद्रेवरती विजय मिळवलाय आणि अज्ञानावरती मुख्य, ओके नाही. अज्ञान भौतिक, आपण अज्ञानामुळेच या भौतिक जगामध्ये अडकलो ना. काय पहिलं अज्ञान काय असतं आपलं? भौतिक अंधार म्हणजे अज्ञान. हा अज्ञान. पहिलं अज्ञान म्हणजे काय? हे शरीर म्हणजेच मी आहे. हे शरीर संपलं की माझं सगळं संपलं. ह्या शरीराशी जे रिलेटेड आहे ते माझे नातेवाईक आहे. या शरीराशी जे रिलेटेड नाही ते लांबचे लोक आहे. हे सगळं जे आहे ते पहिलं अज्ञानाचं. तो ज्या व्यक्तीने निद्रा आणि अज्ञान ह्याच्यावरती विजय मिळवला आहे त्यांना म्हटलं जातं गुडाकेश. म्हणून हे अर्जुनाचं फार सुंदर असं नाव आहे. प्रभूजींचं नाव खूप छान आहे. तर गुडाकेश असं म्हटलेलं आहे इथं, ओके नाही. अहम आत्मा गुडाकेश म्हणजे. आणि अजून म्हणजे निद्रेवरती कसा माहितीये का तुम्हाला? अर्जुन जेव्हा रिक्वायरमेंट असेल ना तेव्हा तो अनेक दिवस बिना झोपता युद्ध करू शकत होता. त्याला कुठेही निद्रा डिस्टर्ब करत नव्हती. आणि मग त्याची जी साठलेली झोप आहे ना तो नंतर ती पूर्ण करायचा. परंतु तो म्हणजे निद्रा हवीच आहे असं नव्हतं. जेव्हा सेवेची वेळ आली तेव्हा तो निद्रेचं म्हणजे हे करतो, म्हणजे त्याग करू शकत होता. म्हणून असं त्याला गुडाकेश, असं निद्रा आणि अज्ञान ह्याच्यावरती ज्याने विजय मिळवला आहे त्याचं नाव असतं गुडाकेश, ओके नाही. अहमात्मा गुडाकेश.
सर्वभूताशय स्थित, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित, अहमादिश्य मध्यम च भूतानाम अंत एव च. मी कोण आहे तर सगळ्या जीवांच्या अंतर्यामी स्थित असलेला परमात्मा मी अर्जुन आहे. हे अर्जुना, मी सगळ्या जीवांच्या अंतर्यामी, अहमात्मा गुडाकेश सर्वभूत शयास्थित, म्हणजे काय, सगळ्या जीवांच्या हृदयामध्ये जो परमात्मा रूपाने आहे तो म्हणजे मीच आहे. हे अर्जुना, अहमादिश्य मध्यमच, मी सगळ्याचा आदी आहे, मध्य देखील मीच आहे, भूतानाम अंत एवच, आणि अंत देखील मी आहे. किती सुंदर सांगतायत. म्हणजे आणि इथं गुडाकेशचं किती छान हे सांगितलंय, अज्ञानरूपी अंधकारामध्ये निद्रिस्त असलेले लोक. ओके नाही, पुढचं वाक्य आपण अंडरलाईन करून घेऊया तात्पर्यामध्ये. ज्याने निद्रारूपी अंधकारावरती विजय प्राप्त केला आहे त्याला गुडाकेश असं म्हटलं जातं. अज्ञानरूपी अंधकारात निद्रिस्त असलेले लोक भौतिक आणि आध्यात्मिक जगतात भगवंतांनी विविध प्रकारे स्वतःला कसे प्रगट करतात हे जाणू शकत नाही. म्हणून इथं गुडाकेश असं त्याला मुद्दाम म्हटलेलं आहे. इथं कृष्णाने प्रत्येक जे संबोधन भगवंत वापरतात ते बरोबर परंतप, गुडाकेश, अनघ, किती वेगवेगळ्या नावांनी भगवंत अर्जुनाला संबोधन करतात. ओके नाही. तर मी जीवांचा आदी पण आहे, मी मध्य पण आहे आणि मी अंत पण आहे. आणि मी कोण आहे, परमात्मा रूपानी सगळ्या अंतर्यामी देखील हे अर्जुना मीच आहे. त्यात आपण बघणार आहोत. हरे कृष्ण माताजी, इथे आध्यात्मिक जगतात कसं काय अज्ञान म्हटलं जाईल? कुठं म्हटलेलं आहे? याच्यात लिहिलंय ना, अज्ञान रूपी अंधकार निद्रिस्त असलेले भौतिक आणि आध्यात्मिक जगतात. हा माताजी, किती बघा त्याने मस्त छान शोधलं. अज्ञान रूपी अंधकारात निद्रिस्त असलेले लोक भौतिक आणि आध्यात्मिक जगतात भगवंत विविध प्रकारे स्वतःला कसे, कोण जाणू शकत नाही. माताजी ते कसं सांगितलं की निद्रिस्त असलेले लोक जाणून घेऊ शकत नाही असं सांगितलं. ओके नाही. मग ते भौतिक ह्याच्यामध्ये पण भगवंत कसे स्वतःला प्रगट करतात आणि आध्यात्मिक जगतामध्ये कसे जर भौतिक ह्याच्यामध्येच कळत नाही तर आध्यात्मिक ह्याच्यामध्ये कसं कळणार? बरोबर आहे की नाही? हा, हे रेफरन्स टू कसं वापरले माताजी की निद्रिस्त असलेले लोक भौतिक आणि आध्यात्मिक जगतामध्ये भगवंत कसे स्वतःला प्रगट करतात हे कधीही जाणू शकत नाही. मग कोण जाणू शकतो? ज्यांनी या अज्ञान रूपी अंधकारावरती विजय मिळवला आहे. म्हणून गुडाकेश अर्जुनासारखाच व्यक्ती भगवंतांविषयी जाणू शकतो. म्हणून माताजी, आता तुम्ही मगाशी सांगितलं आध्यात्मिक जगामध्ये योगमय आपले योगमय आपल्याला विसरायला लावते की तो भगवंत आहे. म्हणून ते तसं आध्यात्मिक जगतामध्ये जर भगवंत आपल्याला माहिती आहे की भगवंत आहे, तर आपण जो आनंदाचा आपण आणि श्रीकृष्ण भगवंत सुद्धा एकमेकापासून आनंद घेऊ शकणार नाही. हा, ते बरोबर आहे प्रभूजी, परंतु इथं जे सांगितलंय ना, तुम्ही ते वाक्य नीट वाचा ना. अज्ञान रूपी अंधकारामध्ये आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा निद्रिस्त असलेले लोक हे भौतिक आणि आध्यात्मिक जगतात भगवंत विविध प्रकारे स्वतःला कसे प्रगट करतात हे जाणू शकत नाही. कोण जाणू शकत नाही? जे निद्रिस्त आहेत लोक, जे काय कवर्ड बाय पोटेन्सी आहेत असे लोक जाणून घेऊ शकत नाही. अदरवाईज सगळे जाणू शकतात. ठीक आहे माताजी? माधुरी माताजी, हो हो हो, निद्रिस्त असलेले लोक म्हणतात ते. आता फार महत्वाचं सेक्शन सुरू होत आहे. ओके नाही. तर आता जे आहे ना ते आपण जाणून घेणार की कृष्ण कसे, आता पुन्हा जे आपण काय म्हणतात त्याला, भुले बिसरे गीत सारखं आपण पुन्हा एकदा रिकॉल करूया की कृष्ण स्वतःला कसे एक्सपांड करतात, कसे विस्तार करतात. ओके नाही. तर सर्वात प्रथम श्रीकृष्ण असतात. आता आपण हे जाणून घेतोय. आता हे सगळं इथं, तर सर्वात प्रथम भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधी आणि नंतर फक्त आणि फक्त श्रीकृष्ण असतात. ओके नाही. मग भगवान श्रीकृष्ण काय करतात? स्वतःला विस्तारित करतात. हो ना. ज्यांनी जे पहिल्यांदा ऐकतात त्यांनी अगदी केअरफुली ऐका. पहिल्यांदा विस्तारित करतात. आज प्रेरणा नाहीये वाटतं नेमकी. अच्छा. तर भगवान श्रीकृष्ण हे स्वतःला प्रथम विस्तारित रूपामध्ये करतात, ते म्हणजे बलरामजी. त्यांचं हे प्रथम विस्तारित रूप आहे. आणि त्यांची पहिली जी शक्ती प्रगट होती ती कोणती आहे? ती आहे श्रीमती राधा राणी. ओके नाही. तर आता हे बलरामजी त्यांचं प्रथम विस्तारित रूप आहे. हे
श्रीकृष्णाला काय म्हटलं जातं? आदि पुरुष म्हटलं जातं. हा, म्हणून श्रीकृष्णांपासून पहिल्यांदा बलरामजी येतात. बलरामजी पुन्हा स्वतःला 4 वेगवेगळ्या रूपांमध्ये विस्तारित करतात. अनिरुद्ध, संकर्षण, वासुदेव आणि प्रद्युम्न. हो की नाही? तुम्ही चार्ट तयार करा. जसं आता मी हा चार्ट टाकणार आहे आपल्या ग्रुपवरती, आता इथे तुम्हाला दिसणार नाही. तर आपण असं जसं फ्लो चार्ट तयार करतो की नाही, सॉफ्टवेअर वाले लोक फ्लो चार्ट तयार करतो ना, तसं तुम्ही तयार करा. वरती श्रीकृष्ण, कृष्णापासून पहिलं एक्सपान्शन कोणतं होतं? तर बलरामजी. बलरामजींचं एक्सपान्शन परत आता 4 याच्यामध्ये. ओके नाही? वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण. ठीक आहे? ह्या 4 रूपांमध्ये त्यांचा पहिला प्रथम विस्तार होतो. त्यापैकी जे संकर्षण आहे, प्रथम संकर्षण, ओके नाही, किंवा मूल संकर्षण, या संकर्षण आहेत ते परत स्वतःला 4 ते संकर्षण स्वतःला विस्तारित करतात. कोणत्या रूपामध्ये? नारायण रूपामध्ये. त्यांच्यापासून येतात श्रीमन नारायण, जे आपण म्हणतो ना, श्रीमन नारायण नारायण नारायण, असं नारद मुनी ज्यांचा जप करतात ते कोण आहे? हे नारायण आहेत. हे कोणाचा विस्तार आहे? ते संकर्षण, आदि संकर्षणांचा ते विस्तार आहे नारायण. आता हे नारायण सुद्धा तसेच राहत नाही. इतकं सुंदर आहे ना ते. हे नारायण पण स्वतःला पुन्हा विस्तारित करतात. कोणत्या रूपांमध्ये पुन्हा विस्तारित करतात? पुन्हा 4 रूप आहेत: वासुदेव, प्रद्युम्न, संकर्षण आणि अनिरुद्ध. हो की नाही? त्या 4 ह्याच्यामध्ये पुन्हा विस्तारित करतात. आता जे दुसरे संकर्षण येत आहेत, दुसरे संकर्षण जे येत आहेत ना, त्यांचं पुढे ते स्वतःला विस्तारित करतायत. जास्त होत आहे का? समजत नाही. समजत नाहीये? ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही मला काय म्हणायचं, तुम्ही तुमच्या हातात वही आणि पेन घ्या आणि जसं आपण सांगतो ना तसं तुम्ही ड्रॉ करायला लागा. हातात वही पेन घ्या. लक्षात येतं हातात, जेव्हा हाताखाली लिहिणार ना तुम्ही तेव्हा ते लक्षात येणार. तुम्ही पहिला एक तयार करा कृष्ण. कृष्णाला खाली ॲरो दाखवा. त्यांचं पहिलं एक्सपान्शन कोणतं आहे? विस्तारित रूप कोणतं आहे? बलराम. बलराम. त्यांना पुन्हा ॲरो दाखवा खाली. त्याला पुन्हा ॲरो दाखवा आणि त्या ॲरोला असे 4 फाटे, आपण जसं नाही का चार्ट तयार करतो, 1 2 3 4, तसा चार्ट तयार करा. माताजी, त्याच्यामध्ये तुम्ही 4 नावं टाका: वासुदेव, अनिरुद्ध, संकर्षण, प्रद्युम्न, असं नाव तयार करा. तुम्हाला जर हा फ्लो चार्ट कळला ना, तर तुम्हाला लक्षात येईल की भगवान श्रीकृष्ण का बरं सर्व कारणांचे कारण आहे, म्हणून हे जाणणं आवश्यक आहे. एव्हरीबडी, प्रत्येकाने हा चार्ट स्वतःकडे ठेवला. हा, रिपीट करता का? कृष्ण, बलराम, मग त्यांचं 4 एक्सपान्शन. हा चार्ट मी आपल्या ग्रुपवरती पुन्हा टाकणार आहे बरं का. जो काढलेला आहे त्याचा पिक्चर काढते आणि टाकते. तुम्ही मुद्दाम, तुम्हाला का बरं हातात वहीपेन घ्या म्हणलं की कन्फ्युज होऊ नये म्हणून. तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रथम संकर्षण जे आहेत ना, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण, त्या संकर्षणांचं विस्तारित रूप म्हणजे पुढे नारायण असं होतं. हो की नाही? आणि हे नारायण पुन्हा स्वतःला ह्या 4 रूपांमध्ये हे करतात विस्तारित, आणि मग त्यांच्यापासून पुन्हा हे 4 रूप प्रगट होतात: वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न. ठीक आहे? तर ह्या 2 गोष्टींना काय म्हटलं जातं? प्रथम चतुर्व्यूह, द्वितीय चतुर्व्यूह. आता कोणाला पडला का हा प्रश्न की 2-2 का बरं? म्हणजे आम्हाला का बरं अजून कन्फ्युज करण्यासाठी 2-2 वेळा चतुर्व्यूह घेतले का भगवंतांनी? म्हणजे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध एवढंच बस होतं की पुन्हा काय स्वतःला नारायण रूपामध्ये एक्सपांड केलं? पुन्हा नारायणाने परत स्वतः दुसऱ्या रूपामध्ये पुन्हा काय एक्सपांड केलं? असं कोणाला प्रश्न पडला का? मला खूपदा पडला होता कारण हा प्रश्न. प्रथम चतुर्व्यूह ठीक होतं, पण पुन्हा दुसऱ्या कशाला चतुर्व्यूह? तसं तिथूनच सुरू केलं असतं, नारायण पासून महाविष्णू, मग पुढे सुरू केलं तर चाललं नसतं का बरं? तर कोणाला ते आन्सर माहितीये का? कोणाला लक्षात आलं का? माताजी, ते बलरामजींचं जे विस्तारित आहे ना, वासुदेव, संकर्षण, ते वासुदेव म्हणजे राम आणि संकर्षण म्हणजे लक्ष्मण, प्रद्युम्न म्हणजे भारत
आणि अनिरुद्ध म्हणजे ते आता ते तिकडे नको जाऊ, रामायण मध्ये नको जाऊ, कारण रामायण मध्ये गेले की अजून कन्फ्युज होऊ. वी हॅव टू जस्ट अंडरस्टँड की कृष्ण कशाला विस्तारित करतात. हा, तर कारण अजून तू सांगायला गेलीस ना राम भरत शत्रुघ्न, तर मग ते अजूनच जाईल सगळं, जेवढं आहे तेवढं. माताजी नारायण संकर्षणापासून नारायण झाले ना. नाही, मला माहिती का तुम्हाला ह्याचं फार सुंदर उत्तर राधेश्याम प्रभूंनी दिलं, आणि ते उत्तर खूप सुंदर आहे. मला असं विचारायचं आहे, हा, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध हे बलराम पासून आले. येस. हा, नंतर संकर्षण पासून नारायण आले, बरोबर. आणि मग नारायण पासून पुन्हा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आले. ते परत तिथे येण्याच्या ऐवजी तिथेच 3 विष्णू का नाही आले? का नाही आलं? ते मला नेहमी हाच प्रश्न पडायचा प्रभूजी, की हे दोनदा काय बाबा, सेम गोष्ट रिपीट का बरं गेलेली आहे, असं मलाही नेहमी प्रश्न पडायचा. तर त्याचा आन्सर राधेश्याम प्रभूंच्या लेक्चर मध्ये केलेला आहे, की बलरामजी, आता खूप आता ही इंटेन्स गोष्ट आहे, थोडंसं केअरफुली आहे का, बलरामजी हे कृष्णाला कधीच सोडत नाही. बलरामजी एक क्षण देखील भगवंतांना एकटं सोडत नाही, एक सेकंदही बलरामजी कृष्णाला वेगळं सोडत नाही. कृष्ण कसे आहेत? कृष्ण अनंत आहेत, अनंत शक्तीद्वारे ते वेगवेगळ्या रूपात त्या प्रत्येक वेळेला बलरामजी स्वतःला एक्सपांड करतात आणि भगवंतांच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला माहितीये का, वृंदावन कृष्ण इज डिफरंट दॅन मथुरा कृष्ण. एक थोडं कन्फ्युजन होईल कदाचित, पण वृंदावन कृष्ण आहे ना ते, मथुरा कृष्ण. वृंदावन जे कृष्ण आहेत ना, जे आदि पुरुष आहेत, जे सर्व कारणांचे कारण आहेत कृष्ण, ते काहीही कुठलाही असुराला मारण्याचे करत नाही. ते फक्त आनंद घेतात आणि आनंद देतात, दुसरं काहीच करत नाही. सो दॅट कृष्णाचे कंपॅनियन कोण असतं? बलरामजी जे आहेत त्यामध्ये. पण कृष्ण जसे द्वारकेमध्ये जातात, ते असुरांचं त्यांचं लगेच त्यांचं कार्य सुरू होतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हो की नाही? अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्, हे कृष्णाचं कार्य सुरू होतं. मग जसा भाव कृष्ण घेतात ना, तसाच भाव बलरामजी घेतात. सो दॅट्स वाय ते दोन वेगळे. तर लीला रूपाने ते वेगळे आहेत प्रभूजी. किती सुंदर आहे हे जेव्हा मला कळलं, मला खूपच छान वाटलं, की मथुरा कृष्ण इज टोटली डिफरंट दॅन वृंदावन कृष्ण. वृंदावन मध्ये ते रसराज आहेत, वृंदावन मध्ये ते ग्वालबाल आहेत, वृंदावन मध्ये ते फक्त रस आस्वादन करतात. असुरांचा नाश कोण करतात? द्वारका कृष्ण. जसंही ते वृंदावन मध्ये जे असुर मारले गेले, कोणी मारले मग? त्यावेळेला सुद्धा त्यांच्या मधला वासुदेव रूपाने ते प्रगट व्हायचे, तो भाव त्यांचा प्रगट व्हायचा. त्यावेळेला वासुदेव रूपामध्ये तेवढ्या पुरतं ते करायचे, तेवढ्या पुरतं असुरांचा हे करायचे, आणि पुन्हा ते ग्वालबाल रूपामध्ये आनंद घ्यायचे फक्त. ओरिजिनल कृष्ण काहीच करत नाही. ओरिजिनल कृष्ण फक्त आनंद घेतात, आनंद देतात. म्हणून कृष्णाचा जसा मूळ, तसा बलरामजी पण विस्तारित करतात स्वतःला. म्हणून तू जिथं तिथं मी, है ना, वेर एव्हर यू गो नेटवर्क फॉलोज. त्याप्रमाणे कृष्णा तू जिथं बलरामजी तिथं. कृष्ण वृंदावन मध्ये, बलरामजी वृंदावन मध्ये. कृष्ण रसराजच्या मूड मध्ये, बलरामजी पण रसास्वादन करतात त्यांचे, तिथं ते कंपॅनियन म्हणतात. कृष्ण असुरांचा नाश करतात, बलरामजी त्यांना मदत करतात धेनुकासूरचा वध करून वगैरे. सो हे दिस इज लीला पार्ट. त्याच्यामुळे आपल्याला इतकं सहजासहजी समजणं अवघड आहे या गोष्टी. सो ज्यांना हे अवघड जाते त्यांनी अगदी प्रायमरी रूप मध्ये हे सगळं ऐकून घ्या फक्त, बरं का. मग अनुरुद्ध, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न. अजून एक प्रश्न पडतो माताजी, की आता तुम्ही सांगितलं बलराम आणि कृष्ण एकमेकापासून विभक्त राहू शकत नाही, तर मग हे संकर्षण, प्रद्युम्न, आपला वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्धची काय आवश्यकता आहे मध्ये त्याचं? नाही, हे शक्ती आहेत भगवंतांचे, विस्तार रूप आहेत प्रभूजी, विस्तार रूप आहेत. कारण काय, मग जसं आता तिने थोडस लिंक केलं ना, की रामायणच्या रूपामध्ये ते रामावतारामध्ये हे सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या होत्या. इथं ते काय आहे भगवंतांचं, मला असं वाटतं कृष्ण अवतारामध्ये मी थोडस शंख, चक्र, गदा, पद्म हे सगळी आयुध झाली ह्यांची. पण भगवंत हे वेगवेगळ्या रूपामध्ये स्वतःला विस्तारित करतात. हे रोल्स आहेत, भौतिक प्रकृती किंवा आध्यात्मिक प्रकृतीमध्ये हे विस्तारित करतात प्रभूजी. हा, तर मग हे संकर्षण पुढे जात आहे, ओके नाही? संकर्षण, आता संकर्षणांचा
पुढे का जातात, त्यांचा डायरेक्ट भौतिक प्रकृतीशी पुढे जाऊन संबंध येणार आहे. तर हे जे संकर्षण आहे ते मग स्वतःला पुन्हा विस्तारित करतात. महाविष्णू जे आहेत, कर्णोदक शाही विष्णू, जे ब्रह्मांडांची उत्पत्ती करतात, ज्यांच्या रंध्रात, त्यांच्या श्वासावाटे हे सगळे ब्रह्मांड बाहेर पडतात, ते झाले महाविष्णू. मग पुढे आपले नेहमीचे आहेत गर्भोदक शाही विष्णू, शिरोदक शाही विष्णू, हे सगळे त्याच्या पुढे येतात. आणि ह्या शिरोदक शाही विष्णूंचा पुढे विस्तार होतो वेगवेगळ्या अवतारांमध्ये. मग ते लीला अवतार, गुण अवतार, आवेश अवतार, युग अवतार आणि मन्वंतर अवतार असे स्वतःला पूर्ण विस्तारित करतात. हे मी तुम्हाला एक साथ त्याच्यासाठी सांगते की तुम्हाला हा चार्ट कळाला तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून जातील. त्याच्यामुळे हा चार्ट मी आपल्या ग्रुपवरती पाठवणार आहे, तुम्ही स्टडी करा. जिथे तुम्हाला वाटतंय की हा डाऊट आहे तर आपण तो डाऊट पुढच्या वेळेला नक्की घेऊया. ठीक आहे. सी, तर पुन्हा एकदा आता मी रिव्हिजन करते ह्या सगळ्या गोष्टींची. आता भगवंतांचे अवतार ह्याच्याबद्दल आपण, किंवा भगवंत स्वतःला कसे विस्तारित करतात हे समजणं का आवश्यक आहे. कारण काय, इथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ते त्यांच्या प्राथमिक विस्तारित रूपांद्वारे सगळ्यांच्या अंतरी असणारे आत्मा आहेत. आणि मग ते कसे कसे प्रकृत्यादी सर्व भूतांत यामी सर्व शेषीच नारायण, हे नारायण कसे आले आहेत हे आपण आधी समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला हे सगळं चार्ट समजणं आवश्यक आहे. सो अगेन वी विल फोकस ऑन द स्टार्ट ऑफ द चार्ट. फर्स्ट श्रीकृष्ण, जे आदि मध्य आणि अंत, कृष्ण आणि कृष्ण थे, है ना. हम ही हम थे और कोई नहीं था. कृष्ण ही कृष्ण थे और कोई नहीं था. कृष्णाने काय केलं मग पुढे, कृष्णाने स्वतःला प्रथम विस्तारित केलं. प्रथम विस्तार श्रीकृष्णांचा झाला तो कोणता झाला, श्री बलरामजी. श्री बलराम, त्या बलरामजींनी पण तिथंच थांबले नाही. त्या बलरामजींनी मग स्वतःचे पुन्हा विस्तार केले. वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण अशा 4 रूपांमध्ये त्यांनी विस्तारित केलं स्वतःला. आणि ह्या संकर्षण जे आहे बलरामजी, संकर्षण आणि बलरामजींचंच नाव आहे ना, त्यांच्यापासून तयार झाले श्रीमन नारायण. हे नारायण पण तिथेच थांबले नाही. त्या नारायणांनी पण स्वतःला पुन्हा विस्तारित केलं. पुन्हा त्या 4 रूपांमध्ये वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न. ते पण तिथं थांबले नाही. त्यापैकी जे संकर्षण आहे त्यांनी स्वतःला पुन्हा महाविष्णूंमध्ये विस्तारित केलं. आणि हे महाविष्णूंचा आता भौतिक प्रकृतीशी डायरेक्ट संबंध आला. ओके नाही, डायरेक्ट प्रकृतीशी संबंध आला. आणि त्यांनाच काय म्हटलं जातं मग, कर्णोदक शाही विष्णू. आता कर्णोदक शाही विष्णू तर सगळ्यांना माहितीये. आपल्या क्लासचे जे सगळे पहिल्यापासूनचे मेंबर आहेत त्यांना कर्णोदक शाही विष्णू नक्की माहितीये. कर्णोदक शाही विष्णूंनी मग काय केलं, सगळ्या ब्रह्मांडांची उत्पत्ती केली. त्यांच्यापासूनच ब्रह्मांड सगळी प्रगट झाली. जोपर्यंत विष्णू प्रवेश करत नव्हते तेव्हा ती भौतिक प्रकृती अचल होती, तिच्यामध्ये जागृती निर्माण झाली. आणि मग ते पुढे झाले एकेका ब्रह्मांडांमध्ये त्यांनी स्वतः पण प्रवेश केला, ते झाले गर्भोदक शाही विष्णू. आणि प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी ते स्थित झाले, त्यांना म्हणतात शिरोदक शाही विष्णू. आत्मा या रूपाने आपल्यामध्ये कोणते विष्णू वास करतात, सगळ्यांच्या मध्ये, तुमच्या माझ्या कुठल्याही प्राणी मात्राच्या अंतरंगामध्ये कोणते विष्णू वास करतात, शिरोदक शाही विष्णू. ओके नाही, शिरोदक शाही, दुधाच्या सागरावरती जे पहुडलेले आहे असे विष्णू, क्षीरसागर, ते शिरोदक शाही विष्णू सगळ्यांच्या अंतर्यामी परमात्मा रूपाने निवास करतात. आणि मग हे असे शिरोदक शाही विष्णू मग स्वतःला वेगवेगळ्या अवतारांमध्ये प्रकट करतात. त्याच्यामुळे आपल्याला लहानपणापासून वाटतं की विष्णू पासून कोण आले, कृष्ण. आपल्याला हाफ नॉलेज माहितीये, आपल्याला वरचा पार्ट माहितीच नाहीये, आपल्याला इथूनच माहितीये. हे शिरोदक शाही विष्णू स्वतःला वेगवेगळ्या अवतारांमध्ये प्रकट करतात. पण ह्या शिरोदक शाही विष्णूचे स्त्रोत कृष्ण कसे आहेत हे आपल्याला कोणी सांगितलंच नाही. हे प्रभुपादांनी सांगितलं आपल्याला. थोडं कन्फ्युजिंग वाटेल, थोडंसं डिफिकल्ट वाटेल,
बट वर्क ऑन इट. थोडा वाचा त्याच्याबद्दल. जेव्हा तुम्हाला हे नॉलेज कळेल ना, तुम्हाला युरेकापेक्षाही जास्त आनंद होईल. असं म्हणजे वाटेल की माताजी 6 अवतार आणि परमात्मा असं रूपात केलंय का त्यांनी विस्तारित? स्वतःला पुढे त्याचा अर्थ? विस्तारित करतात की शिरोधक शाही विष्णू स्वतःला काय विस्तारित करतात ते मी सांगते आता पुढे. मग ते लीला अवतार पहिला येतो, मग येतो गुण अवतार, मग येतो आवेश अवतार, मग येतो युग अवतार आणि सर्वात शेवटी मन्वंतर अवतार. या 5 अवतारांमध्ये या शिरोधक शाहींनी स्वतःला विस्तारित केलं. लीला अवतार, गुण अवतार, आवेश अवतार, युग अवतार आणि मन्वंतर अवतार. हे काय अवतार आहेत ते आपण थोडस नंतर बघूया. पण इथपर्यंतचा चार्ट तुम्ही जेव्हा हा चार्ट बघताल तेव्हा तुम्हाला खूप छान जास्त कळेल. सो ही अशी नाव आहेत जे आपण 24 नावं घेतो ना विष्णूची. केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः. ही सगळी विस्तारित रूप आहेत भगवंतांची, वेगळं काहीच नाहीये. प्युरिफिकेशन प्रोसेस त्यांच्यापासून स्टार्ट होते. जोपर्यंत तुम्ही ही 24 नावं विष्णूची घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीच आध्यात्मिक कार्य करण्याची परवानगी नाही. नॉट इव्हन कर्मकांड. तर कर्म करणारे लोक म्हणतील की नाही आम्ही आमच्या वेगळ्या ह्याच्यासाठी करतोय. पण जे गुरुजी वगैरे किंवा येतात ते म्हणतात आचमन करून घ्या. आचमन केल्याशिवाय तुम्हाला अधिकार प्राप्त होत नाही. मग एखाद्या व्यक्तीने विचार करावा की आचमन करताना मी जे नावं घेतो ती कोणाची नावं घेतोय? ही कृष्णाची नावं आहेत. ओके नाही. एखादा अगदी ज्याला माहितच नाही भगवद्गीता त्या व्यक्तीने सुद्धा विचार करावा आचमन केल्याशिवाय मला अधिकार प्राप्त होत नाही कुठली पूजा करण्याचा. हे आचमन मी का करतोय आणि आचमन करण्याद्वारे मी काय हे करतोय हे प्रश्न पडायला पाहिजे. ही जिज्ञासा पडायला पाहिजे की हे काय होतंय, ही कोणाची नावं घेतोय मी. हे जेव्हा जीवाच्या मध्ये जिज्ञासा निर्माण होईल तेव्हा तो सुखकर होऊन जाईल मार्ग. ही कृष्णाची नावं आहेत. हे कृष्णाची विस्तारित रूप आहेत ही सगळी. अनिरुद्धाय नमः, वासुदेवाय नमः, संकर्षणाय नमः, प्रद्युम्नाय नमः. हे सगळी कोणाची नावं आहेत? कृष्णाची विस्तारित रूप आहेत ही. म्हणून म्हणलं मी हा चार्ट समजून घ्या, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतील. का बरं कृष्ण म्हणतात की माझ्या अनंत शक्ती आहे त्यापैकी काहीच मी तुझ्या पुढे वर्णन करतो, हे आपल्याला लक्षात येईल. सो म्हणून मी हा चार्ट इथे सांगितला. याचं एक आणि एकमेव उद्दिष्ट म्हणजे याच्यामध्ये जे कृष्णाने सांगितलं आहे म्हणून. ठीक आहे. हा चार्ट मी पुन्हा एकदा टाकणार आहे. पुन्हा एकदा घेऊ आपण हा चार्ट पुढच्या वेळेस, पुन्हा रिव्हिजन घेऊ. पण त्याच्या आधी हा जो 20वा श्लोक आपण जो घेतोय ना, हा 20वा टू बी कंटिन्यू ठेवूया पुढच्या वेळेस सुद्धा. त्याच्यापैकी हा जो सेकंड पॅरेग्राफ आहे, श्रीकृष्ण सर्वप्रथम अर्जुनाला सांगतात की ते आपल्या प्राथमिक विस्तारित रूपांद्वारे संपूर्ण सृष्टीच्या अंतरी असणारा आत्मा आहे. हा पॅरेग्राफ प्रत्येकाने ऍज अ होमवर्क 2दा किंवा 3दा वाचा अलॉंग विथ द चार्ट. प्रत्येकाने प्लीज रिक्वेस्ट आहे की तुम्ही बाकीचं काय वाचू नका, तुम्ही एवढा तरी पॅराग्राफ वाचा. किंवा हा जो 20वा श्लोक आहे ना त्याचं तात्पर्य वाचा. है ना, 10व्या अध्यायामधला 20वा श्लोकाचं तात्पर्य प्रत्येकाने केअरफुली, एकदा नाही समजलं 2दा वाचा. अलॉंग विथ द चार्ट वाचा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. आणि हा आपण 20वा श्लोक आता पुढे कंटिन्यू करू. जे भगवंतांनी पहिली विभूती सांगितली तीच अशी जबरदस्त सांगितली की आपण तिथेच थांबलोय. तुम्हीच विचार करा, भगवंतांची जी पहिली विभूती सांगितली तीच असली जबरदस्त सांगितली भगवंतांनी की आपण तिथेच अडकून पडलो. बापरे, अंतर्यामी पण कृष्णच आहे, आधी पण कृष्ण आहे, मध्य पण कृष्ण आहे, अंती पण कृष्ण आहे. असं कसं काय? आपण तिथेच गुगली पडली आपली. तुम्ही बघा की किती डिफिकल्ट आहे कृष्णाला समजून घेणं. ओके, तर हे तुम्ही वाचा. आपण हा 20वा श्लोक टू बी कंटिन्यूड करूया. तो चार्ट तुम्ही एकदा बघा. जिथं डाऊट असेल तिथं आपण पुन्हा त्याचं डिस्कशन करूया. ठीक आहे, थांबूया मग आपण आज. माताजी ते 24 नाव कुठले आणि कृष्णाचे? 24 नाव म्हणजे 24 आचमन जे करतो ना कृष्ण, हे ती पण पाठवू का? हो, ते पण पाठवून द्या. ऍक्च्युली खरं सांगायचं तर आचमन हे प्रत्येक भक्तानी एकदा तरी, सकाळी जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता ना
तर तुम्ही डायरेक्टली भगवंतांना नैवेद्य दाखवू शकत नाही, किंवा भगवंतांची कुठलीही वर्शिप आपण डायरेक्टली जाऊन भगवंतांना हात लावतोय असं तुम्ही करायला नाही पाहिजे. मग विग्रह आहेत आपल्याला, ओके नाही, त्यांची उपासना करायची आहे, तर जाऊन त्यांना घेतलं, पूजा करायला लागलो, हा अधिकार आपल्याला नसतो. भगवंत आहे, शुद्ध सत्व आहे, आपण बघितलंय रज तम गुणांनी हे आहे, पापमय शरीर आहे, ओके नाही, ह्या पापमय शरीराचं शुद्धीकरण आवश्यक असतं. म्हणून ऍटलिस्ट केशवांना, नारायणमा, माधवांना असं आचमन करून आपल्याला तो अधिकार प्राप्त होतो भगवंतांची रिलेटेड कुठलीही गोष्ट करण्याचा. मग त्याच्यामध्ये भगवंतांचा अभिषेक असेल, मग भगवंतांचा नैवेद्य दाखवणं असेल, किंवा बाकी कुठल्या पण गोष्टी. ओके, तर ही 24 आचमन आता पुढे जेव्हा गायत्री दीक्षा होते, ब्राह्मण दीक्षा होते, तेव्हा ही 24 आचमन पाठ करायला सांगतात. तर ही 24 नावं पण मी त्याच्याबरोबर पाठवते प्रभूजी. हा ठीक आहे. माताजी आपण तिलक लावतो तेच ना 24 नाव? हा, ते तिलक लावतो, तीच नाव. 12 घेतो ना माताजी? 12 त्यावेळेला 12च लावतात, आणि आपण तर काय फक्त कपाळालाच लावतो, म्हणजे मी तरी फक्त कपाळाला तिलक लावते. प्रभूजी लोक लावतात सगळीकडे, पण ही 24 नावं त्याच्या ऍडिशन आहे. हा, आपण बघूया कोणती येतील. ठीक आहे. माताजी आमचा गणपती बघा. अरे बापरे, घरी बनवला? आज रात्री तयार झाला पूर्ण कलर काम. मग तुम्ही स्वतः बनवला माताजी? हा, म्हणजे आमच्या घरातच एक आहेत आमचे दीर, ते बनवतात. बापरे, किती सुंदर आहे माताजी, अतिशय सुंदर, किती सुंदर आहे, खूपच छान आहे माताजी, खूपच सुंदर, एकदम प्रसन्न. 45 बिराडांचा एक गणपती एकाच घरात, आमच्या घरात. बापरे, अरे बोल, ऍक्च्युली तोच उद्दिष्ट असतो गणपतीच्या निमित्ताने, सगळे 45 घर हो, एकच. खूपच सुंदर आहे माताजी. बर, तुमच्याकडे एकदा यायला पाहिजे गणपती असताना. या माताजी, या सगळे या. बरोबर, नक्की येऊ माताजी. थांबूया मग आपण आता. आज आपण हा 20वा श्लोक आहे तो कंटिन्यू करू. त्याच्यापूर्वी प्लीज, जसं असतं ना की आपण शाळेमध्ये असताना नाही का, डिफिकल्ट टॉपिक आला की आपण आधी तयार होऊन जायचो, ओके नाही. आज सायन्स टीचर खूप डिफिकल्ट टॉपिक शिकवणार आहेत बाबा, आधी थोडंसं वाचून जाते म्हणजे मला कळेल. तसं आपण आता हे वाचून येऊ तात्पर्य, आणि विथ द चॅट, हे चॅटचं पूर्ण स्टडी करून येऊ, आणि पुढच्या वेळेला आपल्याला अजून जास्त कळेल. ठीक आहे, थांबूया मग आपण आज इथं. कळलंय आजचं सगळ्या गोष्टी? हो माताजी, समजलं. पण काय म्हणताय माताजी? होमवर्क आवश्यक आहे, समजलं, पण होमवर्क आवश्यक आहे. समजणं आवश्यक आहे, डेफिनेटली आवश्यक आहे ह्या गोष्टी. ओके नाही, आपण प्रभुपादांचे सोल्जर्स आहोत, तर आपल्याला ह्या गोष्टी, फिलॉसॉफी तितकीच चांगली कळली पाहिजे. ओके नाही. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णववृंद की श्री प्रभुपाद की जय. भगवद्गीता महाग्रंथ की जय. प्रेरणा आज लेट जॉईन केलं, त्याच्यामुळे प्रेरणा. हा, मी तेच हरे कृष्ण माताजी, दंडवत माताजी. आज लिंक पाठवून द्याल ना? मी आज जॉईन केलं, आणि आज भरपूर इम्पॉर्टंट मिस केलं. चालेल चालेल, नक्की पाठव. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. खूप छान झालं, खूप म्हणजे खूप खूप काय काय नवीन नवीन, अगदी छान, भरपूर काही आहे त्याच्यामध्ये अजून. असं वाटतंय ना, जितकं अजून पुढे जाऊ तितकं वाटतं की अजून खूप काही राहिलेलं आहे आपलं. माताजी एक प्रश्न एक विचारू का? हा. माताजी, कृष्ण प्रथम, आदी, मध्य आणि अनंत शक्ती आहे. मग कृष्णाचं माताजी निर्माण म्हणजे त्यांच्या आपण वर अशी शक्ती आहे का ज्याने कृष्णाचं निर्माण झालं? प्रकृती शक्ती आहे? नाही. कृष्णाचा निर्माण कोणी नाही. कृष्ण आधी होते, नंतरही होते, कृष्णच असणार आहेत फक्त. त्यांच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी प्रगत झाल्या, म्हणून त्यांना आदी पुरुष म्हटलंय ना. ओके नाही माताजी. हा, की चैतन्य चरितामृत सगळ्यात मला ते कळालं नाही वरचं, म्हणजे
भगवद्गीता मग हा, भागवत भगवद्गीता हा पाया आहे. भगवद्गीता जिथे संपते तिथं भागवतम सुरू होतं आणि भागवतम जिथं संपतं तिथं चैतन्य चरितामृत सुरू होतं. कारण चैतन्य चरितामृत मध्ये खूप मधुर असा लीलांचा आस्वादन आपण करू शकतो. म्हणजे काय, इंटेन्स आणि कोर फिलॉसॉफी चैतन्य चरितामृत मध्ये हे केले. भक्तांचं कसं आदान प्रदान करतात भक्त एकमेकांची ते सांगितलं गेलं आहे. तर रसाच्या दृष्टीने चैतन्य चरितामृत हे अजून वरच्या लेवलचं आहे असं म्हटलं जातं. हो की नाही? हरे कृष्ण माताजी. थोडक्यात म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणजे गीता, नंतर Post पोस्ट graduation. ग्रॅज्युएशन म्हणजे भागवतम आणि पीएचडी म्हणजे चैतन्य चरितम. कारण आपल्याकडे सगळे आहेत घरामध्ये, पीएचडी पण आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, म्हणून माताजींना लगेच सुचलं ते. येस, बरोबर आहे माताजींनी जसं सांगितलं तसं. आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आम्हाला म्हणजे भगवद्गीता झाल्यानंतर भागवतमचं पण आम्ही सुरू करावं. आपण भागवतम पण सुरू करूया. भगवत येस, हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद.